नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी स्वप्नील भंडारे तलाठी फॅक्टरीच्या या प्लॅटफॉर्मवरती आपलं मनस्वी स्वागत करतोय. थंबनेल पाहिला असेल तुम्ही की तलाठी पद भरती संदर्भात हा व्हिडिओ या ठिकाणी आपण घेतोय आणि ह्या व्हिडिओमधून आपल्याला काय महत्वाचं आपल्याला काय मिळणार आहे तर ते तुम्हाला पहिल्यांदाच सांगतो की येणारी जी जाहिरात आहे त्या जाहिरातीमध्ये काय आपल्याला मिळू शकते. त्यातून दुसरी गोष्ट ही अस्थायी पद काय आहेत, त्यांना का मुदतवाढ देण्यात आलेली आहे आणि ही वारंवार का देण्यात येते त्याबद्दल मी थोडंफार या ठिकाणी बोलणार आहे. आणि हे 3110 पद खरंच वाढलेली आहेत का बघा, याबद्दल सुद्धा तुम्हाला एक ऑथेंटिकली की माहिती या ठिकाणी मी तुम्हाला देण्याचा प्रयत्न करत आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण मला असं वाटतंय की व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, तुम्हाला बऱ्यापैकी गोष्टी क्लिअर होऊन जातील. तर आपण जास्त वेळ न घेता या ठिकाणी या व्हिडिओला चालू करणार आहोत. तत्पूर्वी आपण तलाठी फॅक्टरीच्या प्लॅटफॉर्मवरती महाराष्ट्रातील तमाम स्पर्धा परीक्षा करत असलेल्या विद्यार्थ्यांना, ज्यांना तलाठी व्हायचे अशा विद्यार्थ्यांसाठी तलाठी फॅक्टरी बाय बाळासाहेब शिंदे सर यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या नेतृत्वामध्ये आपण तलाठी मिशन नावाने एक बॅच लॉन्च केलेली आहे. तुम्हाला माहितीच आहे, जास्त वेळ मी घेणार नाही. बघा विद्यार्थी मित्रांनो, या तलाठी मिशनच्या बॅच मध्ये तुम्हाला तलाठी फॅक्टरी हा ठोकळा एकदम फ्री मिळत आहे. 1000 ते 1200 पेजचा ठोकळा हा ऑथेंटिक सोर्स वरती आणि पूर्ण अभ्यासाचा जो गाभा आहे त्या गाभ्याला पकडून हा तलाठी फॅक्टरीचा ठोकळा आपण या ठिकाणी तयार केला, जी की महाराष्ट्रामध्ये कुठेही कुठल्याही शॉपला उपलब्ध नाही. फक्त आणि फक्त जे विद्यार्थी बॅच जॉईन करतील अशा विद्यार्थ्यांकरता हा ठोकळा या ठिकाणी उपलब्ध करून दिलेला आहे. विद्यार्थी मित्रांनो, त्याचबरोबर तुम्हाला काय मिळणार आहे, त्याचबरोबर तुम्हाला मिळणार आहेत 500 प्लस टेस्ट भेटणार आहेत. 500 प्लस जे विद्यार्थी या ठिकाणी या बॅचला ऍडमिशन घेतील अशा विद्यार्थ्यांना हे टेस्ट मिळतील. 500 प्लस टेस्ट सोडणारे विद्यार्थी महाराष्ट्रात या ठिकाणी तलाठी झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून बाळासाहेब शिंदे सर असं बोलतात की या वर्षी जी तलाठीची जाहिरात येईल, मग ती टीसीएस घेऊ, आयबीपीएस घेऊ किंवा एमपीएससी घेऊ, परीक्षा कोणी घेऊ, फक्त माझ्या बॅचला जो ऍडमिशन घेतलेला विद्यार्थी हा तलाठी झाला पाहिजे, त्याचं स्वप्न साकार झालं पाहिजे, या उद्देशानं बाळासाहेब शिंदे सर या ठिकाणी अवरात्र या ठिकाणी या बॅच साठी झटतायत आणि विद्यार्थ्यांना यशस्वी करण्याकडे वाटचाल करतायत. विद्यार्थी मित्रांनो, काय भेटेल तुम्हाला? टेस्ट भेटतील, 500 ठोकळा भेटेल आणि विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी सर्वोत्तम शिक्षक वृंद आहे. तुम्ही क्लास केलाय त्याची पीडीएफ नोट्स तुम्हाला मिळणार आहे, तुम्हाला पीपीटी मिळणार आहे, लेखी नोट्स मिळणार आहे. बघा, तुम्हाला 1 रुपयामध्ये इथून पाठीमागे झालेल्या तलाठीच्या सर्व नोट्स त्याबरोबर ई बुक तुम्हाला या ठिकाणी मिळत आहेत. जे काही क्वेश्चन आहेत इथून पाठीमागे झालेले तलाठीचे क्वेश्चन पेपर ते तुम्हाला फ्रीमध्ये या ठिकाणी देण्यात येत आहेत. हँड रायटिंग नोट्स मिळणार आहेत. अशी महाराष्ट्रातील एक तमाम बुलंद नावाजलेली, गाजलेली आणि लोकप्रिय झालेली जी काय बॅच आहे, या बॅच मध्ये तुम्ही सहभागी व्हा. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला 1000 ते 1200 रुपयापर्यंत ही बॅच पडते बघा, कारण तुम्हाला ठोकळा टेस्ट आहे, हे सगळं तुम्हाला बाकीच्या ठिकाणी विकत घ्यावं लागेल. या ठिकाणी तुम्हाला फ्रीमध्ये दिलेलं आहे. आता आपण आपल्या मूळ मुद्द्याकडे येत आहोत. बघा, 20 एप्रिल आता नुकतीच पार पडलेली 20 एप्रिल या ठिकाणी राज्यातील ग्राम महसूल अधिकारी संवर्गातील जी काय अस्थायी पद आहेत, परमनंट नाहीत. हे काय आहेत? अस्थायी आहेत, की ज्या ठिकाणी तलाठी काम करत नाही त्या ठिकाणी एक त्याच वर्किंग वरती घेतलेली मुलं या ठिकाणी त्या पदांना अस्थायी पद म्हणतायत. आणि अशा जागा या ठिकाणी त्यांना मुदतवाढ दिलेली आहे. किती जागा आहेत? 4041. 4000 तब्बल 41 पदांना या ठिकाणी अस्थायी पदांना मंजुरी देण्याचं काम या ठिकाणी महसूल विभागाने केलेलं आहे. आणि त्यांची मुदत या ठिकाणी 28/2/2026 ला मुदत संपत होती. सदरची मुदत संपुष्टात आली आणि म्हणून परत वित्त विभागाने या ठिकाणी ही मुदत 28/2/2026 शासन निर्णय, आता जो काय प्रशासकीय विभागाचा आकृतीबंध होता त्या अस्थायी पदांना, तसेच यापूर्वी आढावा घेऊन मंजूर केल्यानंतर निर्माण करण्यात आलेल्या पदांचा ज्यांचा समावेश आकृतीबंधामध्ये करण्यात आलेला नाही. आता जो आकृतीबंध महसूल विभागाचा या ठिकाणी गाजलेला वाजलेला दिसतोय आपल्याला महाराष्ट्र शासनाचा, त्या आकृतीबंधामध्ये या पदांना या ठिकाणी मंजूर देण्यात आलेलं नाही. अशा अस्तित्वात असलेले जे काय अस्थायी पद आहेत, अशा अस्थायी पदांना 1/3/2026 ते 31/8/2026 पर्यंत, म्हणजे ऑगस्ट महिन्याच्या शेवटच्या तारखेपर्यंत या ठिकाणी त्यांना काय केले? मुदतवाढ देण्याचे अधिकार या ठिकाणी देत आहेत. आता सगळ्यात महत्वाचं यामध्ये किती पद आहेत? ते 4041 पद या ठिकाणी आहेत. आता संपूर्ण राज्यासाठी या ठिकाणी 12,637 या ठिकाणी ग्राम महसूल अधिकाऱ्याची पद या ठिकाणी आहेत. परंतु जी काय पद आहेत त्या पदांपैकी 4041 ही पदे अस्थायी आहेत. त्यामुळे लक्षात ठेवा, तलाठी समान मानली जाणार ही अस्थायी पदे या ठिकाणी त्यांना मंजुरी या ठिकाणी देत आहेत. मग यामध्ये सर्व महाराष्ट्रातील विभाग आहेत. कोकण असेल, पश्चिम महाराष्ट्र असेल, त्यानंतर नाशिक असेल, पुणे असेल,
छत्रपती संभाजीनगर आहे, नागपूर आहे, अमरावती, सगळी महसूलची विभाग आहेत त्या ठिकाणी ही 4041 पदे या ठिकाणी अस्थायी स्वरूपामध्ये काम करतायत. आता विद्यार्थी मित्रांनो, मग जो काही या ठिकाणी शासन निर्णय घेण्यात आला यामध्ये तुम्हाला सांगितल्याप्रमाणे तुम्ही थंबनेल मध्ये पाहिल्याप्रमाणे तुम्हाला या गोष्टी क्लिअर करून देतो मी की यामध्ये सगळ्यात महत्वाचं ही रिक्त पदे नसल्याचे सर्व विभागीय आयुक्तांना कार्यालयाने प्रमाणित केले आणि सोबतच्या प्रपत्रामध्ये वित्त विभागाने सुद्धा त्यांच्या पगाराची काय ती आहे ती नोंद या ठिकाणी केलेली आहे. 7/12/2022 रोजीच्या शासन निर्णयान्वये ग्राम महसूल अधिकारी वर्गाची 3110 पदे या ठिकाणी किती पदे 3110 पदे 3110 पदे या ठिकाणी पदे नव्याने निर्माण केलेली आहेत. 7/12/2022 चा निर्णय आहे आणि त्यानुसार या ठिकाणी 3110 पदं नव्याने ग्राम महसूल अधिकारी अर्थात आपण जी काय म्हणतो तलाठी ही तलाठीची पदे या ठिकाणी मंजूर केलेली आहेत. मग त्यामध्ये पुन्हा एकदा विभाग आले नाशिक पुणे यांच्याकडून प्राप्त विभागातील 18 पदे अतिरिक्त झालेली आहेत. पुणे विभागात 15 पदे अतिरिक्त झालेली आहेत. सहाय्यक तलाठीमधून काम करणारी पदं जी आहेत यांच्याबद्दल विचार करून पुन्हा एकदा आकृतीबंधामध्ये थोडीफार काय पदं खालीवरती होतील आणि ग्राम महसूल अधिकारी संवर्गाची 3080 अस्थायी पदे या ठिकाणी शासन निर्णयाद्वारे मुदत वाढ देण्यात येत असलेला हा जो जी आर आहे हा तुमच्या समोर मी या ठिकाणी मांडलेला आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आता सगळ्यात महत्वाचं की जी पदं आहेत ती 3110 पदं ही वाढीव तलाठींची पदे समावेश केलेली आपल्या या ठिकाणी यामध्ये उल्लेख पाहायला मिळतोय. आणि दुसरी गोष्ट ही अस्थायी पदांना जी मान्यता दिली ती एक गोष्ट या ठिकाणी या जी आर मधून आपल्याला पाहायला मिळते. आता महत्वाचा विषय की बाबांनो, जाहिरात कधी येणार, किती जागेची येणार. आता हे महाराष्ट्रात सध्या तरी आता घडीला कोणीही सांगू शकत नाही किती जागेची जाहिरात येणार आहे. 3000+ जागेची जाहिरात येणार हे मी छाती ठोकपणे तुम्हाला सांगू शकतो. पण कधी येणार तर तुम्हाला यावरती सुद्धा गोष्टी सांगतोय. जाहिरात गेली एमपीएससी कडे सगळ्यांचा आवडता जो काय टप्पा आहे या टप्प्याकडे या गटाकडे ही जाहिरात या ठिकाणी गेलेली असं जवळजवळ निश्चित झालेलं आहे. आता दुसरी गोष्ट, जोपर्यंत एमपीएससी ही महाराष्ट्र लोकसेवा आयोग तलाठी पदभरतीचा जे काही शेड्यूल आहे जे काही सरळ सेवा पदभरतीचं परिपत्रक आहे हे त्यांच्या ऑफिशियल वेबसाईट वरती सूचनापत्र अभ्यासासहित टाकत नाही. त्याचा प्लॅन जोपर्यंत टाकत नाही तोपर्यंत महाराष्ट्रातला कोणता माईकलाल सांगू शकत नाही की तलाठीची जाहिरात कधी येणार आहे. मी तरी छाती ठोकपणे सांगू शकतोय की आताच्या घडीला तुमच्याकडे एकच काम आहे, अभ्यास करणे. आता पुढे जाऊन असा विद्यार्थ्याला प्रश्न पडतो की अभ्यास कधी कसं करायचा आणि काय करायचा सिलेबस माहित नाही तर कोणत्याही पटलावरती जा, महाराष्ट्रात घेतल्या जाणाऱ्या जे काही सरळ सेवा आहेत, कोणतीही राज्यसेवा असेल, कोणतेही कंबाईन गट असेल, यांचा जो सिलेबस आहे तो सिलेबस सेम हा तलाठी पदभरतीसाठी असणार आहे. वेगळं काही असणार नाही, जगापेक्षा वेगळं काही असणार नाही. जे काही सिलेबस पहिला जुना होता तलाठी पदभरतीसाठी तोच सिलेबस जर केला तर थोडंफार विस्तृत करतील, ह्याच्यापेक्षा वेगळं काही करणार नाही. त्यामुळे जी आता बॅच मी सुचवलेली ती बॅच तुम्हाला आजही फायद्याची, उद्याही फायद्याची, जाहिरात आलीवरही फायद्याची, मग परीक्षा टीसीएस नि घेऊ, आयबीपीएस नि घेऊ, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने घेऊ द्या. ही बॅच आजही आणि उद्याही काळ्या दगडावरची रेषा आहे, ही कधीही फायद्याची आहे. आणि दुसरी गोष्ट सांगतो, तलाठीसाठीच नाही तर इतर होणाऱ्या महाराष्ट्रातील कोणत्याही एक्झाम असू त्यांना तुम्हाला ही फायद्याचीच होणार आहे. एवढं बोलून मी या ठिकाणी हा व्हिडिओ या ठिकाणी थांबवतोय. आपण ही बॅच घ्या, विद्यार्थी मित्रांनाही सांगा आणि तलाठी पदभरतीची जाहिरात काढण्यासाठी त्यांच्या प्रशासकीय स्तरावरती जोरदार हालचाली चालू आहेत. या गोष्टीवरून तुम्हाला समजेल की लवकरात लवकर या ठिकाणी भरघोस पदांचं मागणीपत्र आयोगाकडे जाईल आणि आयोग एकत्रित सरळ सेवा पदभरतीमध्ये तलाठीचा पहिला नंबर लावून या ठिकाणी जाहिरात काढेल. या ठिकाणी थांबतो, भेटूया पुढील अपडेटमध्ये. धन्यवाद.